मिडवीक इविक्शन लावणार बिग बॉसच्या स्पर्धकांचे लाईट। तर मित्रांनो, मिडवीक इविक्शन हा काय किस्सा आहे आणि ह्या आठवड्यात मिड इविक्शन येऊ शकतं की नाही याची संभावना पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ह्या आठवड्यात 7 जण हे नॉमिनेशन मध्ये आलेले आहे आणि त्या 7 जणांपैकी आता जर आपण वोटिंग ट्रेंडची बात केली की कोण 7 नंबरला आहे आणि कोण 1 नंबरला आहे, तर मित्रांनो नंबर 7 ला आहे संस्कृती, जिचा गेम बिग बॉस मध्ये 0 आहे। तिच्यावरती आहे 6 नंबरला रेवा, जिचा गेम संस्कृतीपेक्षा बरा आहे पण तरी पण 0च आहे। तर मित्रांनो, रेवाच्या जस्ट वरती नंबर 5 ला आहे दीपाली सय्यद। मित्रांनो, दीपाली सय्यद ही कधी राकेशच्या अंडर तर कधी तन्वीच्या अंडर खेळत असते, तर हिचं गेम बिग बॉस मध्ये ठरला तर थोडा ठीकठाक आहे। मित्रांनो, दीपालीच्या जस्ट वरती आहे सागर कारंडे। मित्रांनो, सागर कारंडे आता बिग बॉस मध्ये खूप चांगला खेळत होता, पण सध्याला त्याचा गेम म्हणजे दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये घुसणं आणि तिथं भांडण करणं, त्यामुळे मित्रांनो सागर पण खूप डाऊन आहे। सागरच्या जस्ट वरती आहे मास्टर माइंड विशाल कोठियान, ज्याचा गेम बिग बॉस मध्ये खूप चांगला आहे पण त्याला तशा प्रकारे फॅन बेस नाही बनवता आला। तर मित्रांनो, विशाल कोठियांच्या जस्ट वरती आहे प्रभू शेळके। हो मित्रांनो, प्रभू शेळकेला खूप चांगली वोटिंग आहे, कारण की प्रभूचा गेम बिग बॉस मध्ये खूप चांगल्यापैकी दिसत आहे। तर मित्रांनो, प्रभू शेळकेच्या जस्ट वरती नंबर 1 ला राज्य करत आहे राकेश बापट। हो मित्रांनो, राकेश बापटला खूप चांगली फॅन फॉलोइंग आहे आणि त्यामुळे राकेश बापट हा नंबर 1 ला आहे। मित्रांनो, राहिला प्रश्न मिडवीक इविक्शनचा। हा प्रश्न याच्यामुळे आला की जेव्हा बिग बॉस मराठीमध्ये किंवा खूपदा बिग बॉस हिंदीच्या सीझन मध्ये जेव्हा फॅमिली वीक येतो, तेव्हा कधी असं होतं की फॅमिली मेंबर एक येतो आणि त्यावेळी मिडवीक इविक्शन ठेवतात आणि तोच फॅमिली मेंबर त्या स्पर्धकाला घराच्या बाहेर घेऊन जातो। तर यावेळेस पण शक्यता आहे की मिडवीक इविक्शन होऊ शकते की नाही। तर मित्रांनो, ऑलरेडी बिग बॉसनी 2-2 एलिमिनेशन करून खूप सारे स्पर्धक हे बिग बॉसच्या बाहेर केलेले आहेत, त्यामुळे मिडवीक इविक्शन यायची शक्यता खूप कमी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जर मिडवीक इविक्शन आलं तर संस्कृती हिचं इविक्शन घराच्या बाहेर होईल की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा मुद्दा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।